जातीच्या कानफळ्या बसवायला आज प्रचाराच्या या शेवटच्या सभेमध्ये मंचावर उपस्थित असणाऱ्या आणि मुंडे साहेबांच्या माघारी पहिल्यांदा माझ्या लोकसभेची संपूर्ण जिम्मेदारी एखाद्या वडिलाप्रमाणे ज्यांनी घेतली ती माझी वडील बहीण मंचावर उपस्थित आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार पंकजाताई मुंडे, मंचावर उपस्थित असणारे रासपचे कोषाध्यक्ष आमचे अमितजी भाऊजी, मंचावर उपस्थित शिवसेनेचे व्यंकटेशजी शिंदे, वैजनाथरावजी सोळंके, सन्माननीय व्यासपीठ म्हणून आरपीआयचे पप्पूजी कागदे, धम्मानंदजी मुंडे, भास्कररावजी रोडे, भारतीय जनता पार्टीमध्ये ज्यांचा नुकताच प्रवेश झालेला आहे आमचे देशमुख साहेब, मंचावर उपस्थित सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि एवढ्या मोठ्या संख्येने माझ्या प्रचाराच्या शेवटच्या सभेला माझ्या विजयाचा घंटानाद बनवणारे माझे सर्व बांधव, अरे घोषणांसाठी वेगळी वेळ देऊ, घोषणा देत बसले तर भाषणासाठी करू. भाषण काय करायचंय, काय कामं केलेले हे सगळ्या जिल्ह्यात गेला महिना झालाय मी रोज प्रत्येक गावागावांनी जाऊन लोकांना सांगतेय की गेल्या 4.5 वर्षामध्ये मी काय काय कामं केलेत. पण मला माहितीये की परळीला मी केलेल्या कामांचा आलेख वाचून दाखवायचा नाही. परळीला पाहिजे की मी माझ्यावर होणाऱ्या आरोपांचं सडेतोड उत्तर दिलं पाहिजे. बरोबर आहे का नाही? माझं राजकीय वय, माझ्या राजकीय वयाची ज्यांनी विचारणा केली त्यांना मला एवढंच सांगायचंय की माझं राजकीय वय हे 250 किलोमीटर लांबीचा लोहमार्ग आहे. माझं राजकीय वय आणि माझी राजकीय उंची ज्यांनी विचारली त्यांना मला हे सांगायचं माझी राजकीय उंची ही 10 राष्ट्रीय महामार्ग आणि 11 रस्ते 21 रस्त्यांनी एवढी माझी राजकारणाची उंची. जास्त नाही, 11,000 कोटी. रेल्वेचं पण काही नाही जास्त, आपलं 3,000 कोटी. एक पासपोर्टचं ऑफिस, थोडस जिल्हा रुग्णालयाचं विस्तारीकरण, त्याच्यातही आपलं थोडस 300 खाटा वाढवल्या, जास्त काही केलं. MBBSच्या सीट राखून ठेवल्या, बंद पडलेलं रेडिओलॉजीचं डिपार्टमेंट अंबेजोगाईच्या हॉस्पिटलचं सुरू केलं. केसचा दवाखाना चांगला आहे पण ह्यांचे दुकानं बंद झाले ना, ही पोट चुकली आहे ह्यांची. सगळे दवाखाने रे, आता किती यादी घ्यायची, भाषण करू करू घसा बसला माझा. 4 दिवसापूर्वी माझ्या घशातून आवाज निघत नव्हता ताई, आणि त्याचा दोष फक्त आणि फक्त तुमचा आहे. कारण मी प्रत्येक गावात गेले तर एवढी कामं ग्रामविकासच्या माध्यमातून झालेली आहे की ती यादी वाचू माझ्या गळ्यात बसणं मला बोलतात. एक जमाना असा होता की मागण्यांची यादी मोठी असायची आणि आज पंकजाताईंच्या नेतृत्वाखाली आपल्या जिल्ह्याचा असा काळ आहे की आज केलेल्या कामांची यादी इतकी मोठी आहे की ती यादी वाचून दाखवायचं म्हणलं काम केलं. मी केलेली कामं तुमच्या समोर आहेत आणि तुमच्या डोळ्यांना दिसत आहेत. ज्यांना दिसत नाहीत त्यांच्यासाठी काय करायचं याचं उत्तर मी तुम्हाला दिलेलं आहे. माझ्या फॉर्म भरण्याच्या सभेमध्ये मी तुम्हाला त्याचं उत्तर ऑलरेडी दिलेलंच आहे. करू ऑपरेशन करू, सगळं करू, त्याची काही तुम्ही काळजी करू नका. मला माझ्या फॉर्म भरल्यानंतर माझ्या फॉर्मवरती आक्षेप घेण्यात आला की गोपीनाथ मुंडेंचं नाव लावून भावनेचं राजकारण करते. मुंडे साहेबांच्या नावाची जर तुम्हाला इतकीच अलर्जी होती तर आपल्या सर्वांना बोलवून आपणच मुंडे साहेबांचे वारसे हे कशाला जाहीर करायला लावलं.
आणि असं कोणाच्याही सर्टिफिकेटनी वारस होत असते होय. जे आहेत ते आहेतच ना, त्यांना वेगळं देण्याची काय आवश्यकता आहे. तुम्हाला जर मुंडे साहेबांच्या नावाची अलर्जी असेल तर मी कोण आहे माहितीये का, MD डर्मेटोलॉजिस्ट काय डॉक्टर साहेब, म्हणजे हो वंगे दादा, अलर्जी दूर करणं ही माझी स्पेशालिटी आहे की नाही. त्यामुळे ही अलर्जी 23 मेला कायमची दूर केल्याशिवाय राहणार नाही, एवढं तुम्हाला या ठिकाणी वचन देते. बोलण्यासारखं खूप काही आहे, पण आज ताईंचे विचार आपल्या सगळ्यांना ऐकायचे. माझ्या राजकारणात येण्याला अपघात ह्यांचं अपघाताने राजकारणात येणं झालं, अपघाताने राजकारणात येणं झालं म्हणणाऱ्यांना मला सांगायचंय की मी राजकारणात अपघाताने आले असले तरी माझं राजकारणात राहणं हा निश्चितच अपघात नाही, आणि तो असला तर तुमच्यासारख्या लोकांसाठी तो अपघात ठरणार आहे की ज्याच्यातून राष्ट्रवादीची पायामुळे उखडण्याचं काम पंकजाताई करणार आहे. आज आपण देशाचं नेतृत्व म्हणून पंतप्रधान मोदीजी यांच्याकडे बघतो आणि खरंच किती भाग्यवान आहोत आपण की इतकं अष्टपैलू नेतृत्व आपल्याला मिळालेलं आहे. एकीकडे आपल्या माऊलीच्या समोरची चूल, तिच्या डोळ्यात तिच्या हृदयात जाणारा धूर बंद करून तिच्या घरापर्यंत उज्ज्वलाच्या माध्यमातून गॅस पोहोचवणारा एक संवेदनशील पंतप्रधान देशाने पाहिला, तर दुसरीकडे सैन्यावर आपल्या लढणाऱ्या जवानांवर जेव्हा दहशतवादी हल्ले करतात त्या दहशतवाद्यांना यमसदनी पाठवणारा एक कठोर पंतप्रधान सुद्धा आपल्या देशाने पाहिला. आणि असं अष्टपैलू नेतृत्व जर आपल्याला पुन्हा दिल्लीच्या तख्तावर बसवायचं असेल तर आपल्याला उद्याच्या 18 तारखेला पुन्हा एकदा रेकॉर्ड ब्रेकिंग मतांनी तुमच्या लेकीला दिल्लीत पाठवायचंय. मोदीजींनी जेव्हा सर्जिकल स्ट्राईक केले त्यावेळी युवा पिढीला तर फारच त्याच्याविषयी आनंद झालेला आहे आणि फार उत्साह तुमच्या मनामध्ये दाटलेला आहे. आपण सर्व मोदीजींच्या सर्जिकल स्ट्राईकची खूप कौतुक करतोय. त्या सर्जिकल स्ट्राईकची फार चर्चा झाली, पण एक अजून सर्जिकल स्ट्राईक झालेला आहे. सर्जिकल स्ट्राईक म्हणजे काय होता तुम्हाला माहिती आहे ना, दहशतवाद्याच्या कॅम्प मध्ये जाऊन त्याचा तळ उद्ध्वस्त करणं हे सर्जिकल स्ट्राईक होतं. एक सर्जिकल स्ट्राईक हे मोदीजींनी केलं, दुसरं सर्जिकल स्ट्राईक आमच्या बंधूंनी केलं एनसीपीच्या तळात जाऊन एनसीपीला उद्ध्वस्त करण्याचं. त्यामुळे या सर्जिकल स्ट्राईक बद्दल त्यांचं करावं तितकं अभिनंदन कमीच आहे. आणि उरलेलं जे काही असेल ते पण येणाऱ्या काळामध्ये पंकजाताईंच्या माध्यमातून साफ झाल्याशिवाय राहणार नाही. उद्याच्या काळामध्ये या 4.5 वर्षात केलेल्या रस्त्यांच्या, रेल्वेच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात उद्योग व्यवसाय आणायचे. मला आपल्या जिल्ह्यामध्ये केज आणि माजलगाव या तालुक्यांना टेक्सटाईल झोन बनवायचे. मला आपल्या जिल्ह्यामध्ये ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी एक निवासी वसती शाळा बनवायची आहे. मला आपल्या जिल्ह्याचा शैक्षणिक दर्जा उंचवायचा आहे. आपल्या जिल्ह्यातून राज्य पातळीवर, राष्ट्रीय पातळीवर जाणाऱ्या खेळाडूंसाठी जिल्ह्यात चांगली सुविधा करायची आहे, ही माझी स्वप्न आहे. प्रभू वैद्यनाथाच्या साक्षीने, मुंडे साहेबांच्या पुण्याईने आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा दिल्लीत जाऊन ही सगळी स्वप्न साकार करण्याचा मला आत्मविश्वास वाटतो. आज वोटिंग मशीनवरती माझं नाव नंबर 1 ला आहे, नंबर 1 ला. उद्या मतदानाच्या बाबतीत सुद्धा माझं नाव नंबर 1 ला राहणार आहे का नाही. म्हणून पुन्हा एकदा गोपीनाथ मुंडेंचं नाव लावल्याबद्दल ऑब्जेक्शन घेणाऱ्यांना सडेतोड उत्तर देण्याची तुम्हाला संधी मिळतेय. डॉक्टर प्रीतम गोपीनाथ मुंडे या नावाला पुन्हा दिल्लीच्या संसदेत पाठवूनच राहा, ही विनंती तुम्हाला या निमित्ताने करते. 4.5 वर्ष प्रामाणिकपणे साहेबांचा वसा चालवण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझा प्रामाणिकपणा जर तुमच्या मनाला भिडला असेल तर तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी ठेवा. तुमची लेख, जिल्ह्याचा आवाज पुन्हा एकदा संसदेमध्ये बुलंद केल्याशिवाय राहणार नाही, एवढंच वचन तुम्हाला या निमित्ताने देते. आणि पुन्हा एकदा जिल्ह्याची खासदार म्हणून परळीत विजयी सभा घेण्याचा संकल्प करत आपल्या वाणीला विराम देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर एक प्रवेश होणार आहे.
संजय मारुती राठोड आणि विजय तिडके या दोघांना विनंती करतो की डॉक्टर प्रीतमताई मुंडे व आपल्या सर्वांच्या मार्गदर्शक या बीड जिल्ह्याच्या नामदार पंकजभाई मुंडे यांच्या प्रवेश करून घ्यावा. त्यानंतर आपल्या सर्वांच्या लाडक्या उमेदवार व भविष्यातील केंद्रीय मंत्री डॉक्टर प्रीतमताई मुंडे यांचा सत्कार करण्यासाठी मी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष माझे नेते जुगल शेख लोहिया व भारतीय जनता पार्टीची सर्व टीम यांना विनंती करतो. आदरणीय धमानजी मुंडे व व्यंकटेश शिंदे राजे शिबुते या सर्वांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर प्रीतमताई मुंडे यांचा सत्कार करावा. आणि यानंतर धन्यवाद. पुन्हा एकदा घोषणा द्या. नामदार पंकजताई मुंडे तुम्हाला बरो. अतिशय भव्य दिव्य अशी आपली सभा इथे संपन्न होत आहे. 23 मेला याहीपेक्षा 23 मेला याहीपेक्षा अतिशय मोठी आपली सभा इथे संपन्न होणार आहे. त्या सभेमध्ये राष्ट्रवादीचा सुपडा साफ झाला असेल. त्यानंतर आपल्या सर्वांच्या लाडक्या नेत्या ज्यांच्या एका सभेनं संपूर्ण महाराष्ट्राचा इतिहास बदलतो अशा नामदार पालकमंत्री नामदार पंकजताई मुंडे यांचा सत्कार करण्यासाठी मी आदरणीय मध्य रिपाईचे पप्पूजी कागदे श्री राजेश गिड्डे शिवाजीराव गुट्टे यांना आमंत्रित करतो. मी पंकजताई मुंडे यांचं स्वागत करण्यासाठी शिवाजीराव गुट्टे राज्य रिपाईचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय पप्पूजी कागदे राजे शिबुते यांना विनंती करतो की त्यांनी पंकजताई मुंडे यांचं स्वागत करावं. बाळू फड समाधान विकास फड यांचा प्रवेश आहे. कृपया त्यांनी व्यासपीठावर यावं. मानवाचे ज्या बीड जिल्ह्याकडे संपूर्ण भारताचं लक्ष लागून राहिलेलं आहे, ज्या बीड जिल्ह्यानं महाराष्ट्राचं नेतृत्व केलं आहे, ज्या बीड जिल्ह्यामधून संपूर्ण राजकीय घडामोडी घडतात, त्या बीड जिल्ह्याला दाखवायचं आहे की कुणी किती पण काही केलं, कुणी काही फुटलं तरी हा बीड जिल्हा स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांचा आहे. हा बीड जिल्हा भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीवर प्रेम करणार आहे. अतिशय सर्वांना विनंती आहे की यानंतर ज्यांच्या सभेने संपूर्ण इतिहास बदलतो, विधानसभेच्या निवडणुकीचा इतिहास बदलला होता, ज्यांच्या सभेने संपूर्ण बीड जिल्ह्याचा इतिहास बदलणार आहे, अशा आपल्या सर्वांच्या मार्गदर्शक, महाराष्ट्राच्या मार्गदर्शक, किंबहुना भविष्यातील येणाऱ्या विधानसभामध्ये ज्यांच्याकडे सर्वोच्च पद असेल अशा पंकजताई मुंडे यांना मी आमंत्रित करतो. भाजपा, शिवसेना, रिपाई, रासपा आणि रयत क्रांती या महायुतीच्या उमेदवार आपल्या सर्वांच्या लाडक्या खासदार डॉक्टर प्रीतम गोपीनाथ मुंडे यांच्या प्रचारार्थ मंचावर उपस्थित स्वतः प्रीतम गोपीनाथ मुंडे, मंचावर उपस्थित जुगल किशोरजी लोहिया, राजेशजी देशमुख, मंचावर उपस्थित अशोकजी जैन, शिवसेनेचे प्रमुख व्यंकटेश शिंदे, वैजनाथजी सोळंके, राजाभैया पांडे, मंचावर उपस्थित रिपाईचे नेते पप्पूजी कागदे, धमानंदजी मुंडे, भास्करजी रोडे, मंचावर उपस्थित रासपचे कोषाध्यक्ष अमितजी पालवे,
राष्ट्रपती घोषणाचे घरी मंचावर उपस्थित बाबा कोण कोण आहे रे मंचावर उपस्थित निर्मळ पाटील, वाजुद्दीन, दत्ता देशमुख, वाघमोडे दादा, पवन मुंडे, शांतू दादा, प्रकाश सेठ, दत्तापा इटकेसर, डुबे काका, पप्पू ठक्कर, सातीपामोल काका, केशव माई, श्रीहरी मुंडे काका, सतीश मुंडे, नामदेव दादा, श्रीराम मुंडे, माऊली, आता भीमराव मुंडे, बाबा बाबा, पांडुरंग दादा, मान माझी जरा साहेबांसारखीच झाली, दत्ता कुलकर्णी, जीवराज दाखले, जगतकर तात्या, सगळे सातपुतेजी, परदेशीजी, सगळे महिंदारीचे आमचे सरपंच आले, भावराजी पालेवाले, आता सगळ्यांचे नाव घेऊ का माझे? अरे पहिलेच घेतलं त्यांचं, तू काय सांगायला पहिला नंबर 1 नाव घेऊन मी मुंबईत काढे सगळ्यांचं मी नाव घेतलेलं आहे. आता ज्याचं नाही घेतलं ते उमेदवार प्रीतमताई आहे, माझ्या रागवायचं काही कारण नाही. आज मी एकदम शांत आणि रिलॅक्स मूड मध्ये आहे, कारण मी प्रीतमताईचं भाषण ऐकत होते आणि मी विचार करत होते अरे बापरे, आता माझं एक भाषणाचं लोड तरी कमी झालेला आहे. आणि प्रीतमताई एवढ्या जोरात भाषण करत होत्या आणि अक्षरशः आक्रमक होत होत्या. मी म्हणलं आता की परळीच्या लोकांना कळेल की कोणती बहीण कमी आक्रमक आहे. मी ताईला मस्त बांधून ठेवलं होतं 5 वर्ष. आता ताई आपल्याला दाखवतील की ताई किती आक्रमकपणे काम करते. मला अभिमान आहे की मुंडे साहेबांच्या त्या जागेवर प्रीतम मुंडेंना बसण्याची संधी मिळाली. त्या जागेचं त्यांनी सोनं केलेलं आहे. या जिल्ह्याला न भूतो न भविष्यती असा निधी 11,001 जसे जसे अपसात बोलू नका. आपले कार्यकर्ते काय गप्पा मारायला तुम्ही? शांत बसा 2 मिनिटं. तुम्ही पण शांत बसा. आवाज येणे का मागे? यायला ना आवाज? आता मुंडे साहेबांच्या रॅलीमध्ये एक गाणं आता आपल्या रॅलीमध्ये आपण ऐकलं की ताईला साथ द्या, साहेबांची संघर्ष कन्या. कोणीतरी एक गाणं माझ्यावर बनवलं होतं आणि ते गाणं आम्ही आता हे लोक वाजवत होते. मध्येच साहेबांचा आवाज आला त्याच्यामध्ये. साहेब म्हणाले मी जरी तुमच्यापर्यंत पोहोचत नसलो तरी माझा आवाज तुमच्यापर्यंत. म्हणजे फोटो काढून खाली माझ्या मनामध्ये कायद्यामध्ये खड्डा पडला. आवाज ऐकला क्षणभर मला वाटलं रॅलीत साहेबांचा आवाज कसा आला आणि मला असं वाटलं की साहेबांचे फोटो लोक दाखवतात मला, पण आवाज ऐकला की अजूनही काळजामध्ये खड्डा पडतो. साहेबांच्या आठवणी येऊन भरून येतो. पण माझे दगडाचे झाले डोळे. माझ्या डोळ्याला पाणी येणं एवढी सोपी गोष्ट नाही आहे. पण मला मुंडे साहेबांचा आवाज ऐकल्यानंतर वाटलं अरे बापरे, किती पुढे गेले मी 4 वर्षात, किती मोठी झाली असेल, किती दुश्मन निर्माण केले, किती शत्रू आणि मित्र निर्माण केले, किती युद्ध जिंकले, किती युद्ध हारले, किती मी मोठी झाले. तरीही मुंडे साहेब नसले तर मला खूप छोटं असल्यासारखं वाटतं, मला खूप एकटं वाटतं आणि मला अनाथ झाल्यासारखं वाटतं. कारण माझा बाप काय जाहिराती वगैरे तुम्ही सांगतो, माझा बाप माझ्या बरोबर आज नाही. हे कौतुक बघायला आज मुंडे साहेब इथं स्टेजवर असते तर ते म्हणले असते माझ्या पोरीनी सगळं निभावून नेलं, माझ्यासारखी जादूची कांडी पण फिरवली, राष्ट्रवादीला पालथ करून टाकलं, राष्ट्रवादीकडे ठेंगा ठेवलाय ठेंगा. आता मागच्या निवडणुकीमध्ये मुंडे साहेब सगळ्यांना कौतुकाने सांगायचे. अगदी मी उद्धव ठाकरे साहेबांचा आशीर्वाद घ्यायला गेले, रश्मी वहिनी उद्धव ठाकरेंशी मी बोलत होते तर मला उद्धव दादा म्हणते प्रत्यक्षात. त्यांनी सांगितलं की पंकजा तुझा विषय नाव घेऊन घेऊन साहेबांचं तोंड थकत नव्हतं, मागची लोकसभा पंकजानीच केली, मी गेलोच नाही असं सारखं साहेब म्हणत होते. पण नाही, साहेब इथे नाही आले तरी साहेब होते आणि ते जे जे करत होते जे मला माहित नव्हतं ते सगळं करण्याची वेळ या लोकसभेत माझ्यावर आली. हा प्रचार, या सभा, हे वातावरण निर्मिती हा एक 10% भाग आहे. ह्याच्याही पलीकडे राजकारण आहे, ह्याच्याही पलीकडे कार्यक्रम आहे, ह्याच्या पलीकडे नाते संबंध आहे. हे समजलं मला या निवडणुकीमध्ये. मी खरंच परवा मला एक इंटरव्ह्यू द्यायची वेळ आली
इंटरव्ह्यू देत असताना मला प्रश्न विचारला की तुमच्यामध्ये काय बदल झाले. मी म्हणलं तुम्ही आक्रमक नेते आहेत, चांगल्या वक्ते आहेत, चांगल्या लीडर आहेत. मी म्हणलं हो, मी चांगली लीडर होते, पण मी आता अनुभवी लीडर झाले, मला अनुभव मिळाला. आणि शेवटी अनुभव मिळण्यासाठी माणसाला जीवनामध्ये कुठेतरी काही वर्ष मागे टाकावी लागतात. आज मला अनुभवी म्हणायला स्वतःला मी तयार आहे. माझ्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी मी अनेक केल्या, काही चुकीच्या गोष्टी माझ्यातून काही झाल्या नाही. कधी कुणाच्या मी जीवनामध्ये वाईट केलं नाही, कधी कुणाला मी कधी त्रास दिला नाही. मुंडे साहेबांनी मला सांगितलं की आपल्या जीवनात कुणाचं झालं तर चांगलंच करायचं, कुणाचं वाईट करण्याचं अकाउंट आपल्याकडे झालं नाही पाहिजे. मला चिठ्ठ्या नका पाठवू, झालं नाही पाहिजे. हे मुंडे साहेबांची मला शिकवण. आणि म्हणून माझ्या शत्रूला सुद्धा मी कधी त्रास दिला नाही. नाहीतर आज माझ्या बहिणीची पात्रता करायची, यांची पात्रता यांना दिसली असती, हे सगळे जेलमध्ये दिसले असते. ही परिस्थिती निर्माण. निवडणूक आली की परळीमध्ये दहशतीचं वातावरण पसरायचं. पप्पू कांदे आपण म्हणत होतात गुंडागर्दी आणि दहशतीचं वातावरण. तुम्ही काही त्याच्याबद्दल चिंता करू नका. तुमचा भाऊ माझा भाऊ आहे, तो निर्दोष असेल तर त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहा. आज आपल्या या परळीमध्ये दहशत कुठे हो? इथे व्यापारी सगळे ऐकायले. ही सभा इथे याच्यासाठीच आहे की तुमचे कान उघडायचेत. मला कान उघडून ऐका. आज आम्ही दोघे आहोत म्हणून समोरचे जरा सज्जन तरी वागतात. नाहीतर काँग्रेसचे मुंडे आणि राष्ट्रवादीचे मुंडे आणि पंकजा मुंडे भाजपच्या मुंडे, प्रीतम मुंडे भाजपच्या मुंडे, 3 मुंडे परळीमध्ये. सांगा बरं, या 2 मुंडेंनी जर रॅली काढली वातारपेठेतून मला कितीची लीड मिळेल? काँग्रेसच्या मुंडेंनी आणि राष्ट्रवादीच्या मुंडेंनी जर या बाजारपेठेतून रॅली काढली तर मला परळीमध्ये काही करायची गरज नाही पडणार. एवढी लीड मला परळीचे लोक देतील, म्हणतील नको रे बाबा, यांचे धंदे जमिनी स्वतःच्या, दुकानं स्वतःचे, व्यापार. आणि किती उदाऱ्या फेडल्या माझ्या बापांनी मागच्या निवडणुकीत. काय आहे का आता? आधी बार मध्ये गेले तरी लगेच पे करते माझ्या धाकात. बरोबर आहे का नाही? धाक निर्माण करण्यासाठी मला माझा स्वभाव जसा आहे तसा माझा नवरा मंचावर आहे. म्हणून मी आज त्यांच्या साक्षीने सांगते की माझ्या जीवनामध्ये कुणाशीच भांडण नाही हो. माझं कधी सासूशी तुटुमी नाही, कशाचीच भांडण नाही माझं. कुणाला मी आवाज चढून बोलले नाही. राजकीय वय विचारायला हे विचारा, संजय जाऊनकर जेव्हा उंदी पाठीवर सगळे मारले होते आमच्या पाठीवर, तेव्हा कोण खायला होत? आमच्या पाठी काय झालं? पण कुणाशी भांडण नाही, कुणाशी वाद नाही, कुणाशी अमरी नाही. पण कडवटपणा आणावा लागला राजकारणात आणि ह्या गुंडा लोकांशी मला सामना करायचा होता. पण आता मला तो कडवटपणा माझ्यामध्ये राहू शकत नाही. एखाद्याने विष पिल्यानंतर त्याला जो यातना होतात ते आक्रमक आणि कडक वागून मला होतात. आणि म्हणून माझा जो मूळ स्वभाव आहे तो स्वभाव आहे मला आता चांगलं करायचंय. एखादं लेकरू वाढवावं तसं परळीचा विकास वाढवायचा आहे. परळीच्या विकासाला वाढवण्यासाठी माझ्या सत्ता ही खूप मोठी संधी होती, पण परळी शहराच्या बाबतीत ती गमावली गेली. पण तरीही 25 कोटी रुपयाचे रस्ते, पाणी पुरवठ्याच्या योजना, 133 कोटी रुपयाचा वैद्यनाथ मंदिराच्या विकासाचा, तीर्थक्षेत्राचा आराखडा हे मी मंजूर केलेला आहे. मला ही परळी सुरक्षित, निर्भय, स्वच्छ आणि सुंदर करायची आहे. हे मी घोषणा दिल्या, पण मी त्यांच्यासारख्या घोषणा नुसत्या देत नाही, मी घोषणा करून दाखवल्या असत्या. परवा मी आमच्या एका मुस्लिम कार्यकर्त्याकडे चहा प्यायला गेले होते. एवढं नाल्या घाण होत्या, बेंदार म्हणतो ना आपण, बेंदार असं नाल्याच्या बाजूला एवढं नाही ढीक घाणेरडे, एवढा रे घाणेरडी ढीक. त्या बायका म्हणा देखो ना दीदी इधर इतने मच्छर आ रहे, हमारे बच्चे बीमार पड रहे. मला इतकं वाईट वाटलं. जुगल स्टेट तुम्ही आज नगर अध्यक्ष होता. मी जर कुठल्या गल्लीमधून जायचे, कुठे कचरा दिसला की मी लगेच फोन लावायचे, कचऱ्याची गाडी मागवली. मी जर कुठल्या गल्लीमधून जायचे, नळ फुटला असेल तर मी माझा जीव जायचा, पाणी वाया घालू नका रे, लोकांना प्यायला पाणी नाही. जसं आपल्या घरातलं अंगण आपण सजवतो तसं राजकारणामध्ये हा बीड जिल्हा सजवायचा प्रयत्न आम्ही दोघी बहिणींनी आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या समवेत केलेला आहे. आणि आज या बीड जिल्ह्यामधली ही निवडणूक नगरपालिकेची नाही, जिल्हा परिषद पंचायत समितीची नाही, ही निवडणूक संविधानिक निवडणूक, अत्यंत महत्वाची लोकसभेची निवडणूक आहे. आणि या निवडणुकीमध्ये तिथे जाणाऱ्या व्यक्तीला ती पात्रता नक्कीच लागते. साहजिक आहे, प्रीतम मुंडे त्यांना पात्र वाटणारच नाही, त्यांच्या पात्रतेच्या व्याख्याच वेगळ्या आहेत. प्रीतम मुंडे कशा पात्र वाटतील? त्या डॉक्टर आहेत, उच्च विद्या विभूषित आहेत, हो ना, पुढे जाणार.
त्या चांगल्या आहेत, सुस्वभावी आहेत, सगळ्यांशी चांगलं वागतात, त्यांनी गुंड पाळले नाहीत, खोटे बिल उचलले नाहीत, कॉन्ट्रॅक्टर पोचले नाहीत. प्रीतम ते कशा चांगल्या आहेत? त्यांची पात्रता नाहीये. पात्रता राष्ट्रवादीची करायची असेल तर त्याला शेतकरी पुत्र लागतो. पात्रता राष्ट्रवादीची पाहिजे असेल तर त्यांनी किमान प्रत्येक क्विंटल हा कितीचा केला पाहिजे? आम्ही लोकांचं प्रेम चोरलंय. ते काय चोरतात? आम्ही FRP उशिरा का होईना दिली आहे, ते काटा मारतात का नाही? अरे राजकारणामध्ये माझ्या जीवनामध्ये माझ्यावर आरोप करण्याशिवाय धनंजय मुंडेचं काय पात्रता आहे मला सांगा. त्यांचा बायोडेटा तयार करा. धनंजय मुंडे जिल्हा परिषद मध्ये सदस्य असताना त्यांनी काय केलं? मी काही हरायला तयार आहे, काहीही. त्यांचा पात्रता दोते उपाध्यक्ष असताना त्यांनी काय केलं? ते भाजपचे आमदार असताना त्यांनी काय केलं? त्यांच्या ताब्यात नगरपालिका असताना तात्या तुम्हाला नगरपालिकेच्या नगराध्यक्षाच्या खुर्चीवर तरी बसू दिलं का हो? त्यांनी बसू दिलं. हे तात्या मला भेटायला आले, हळूच एक चिठ्ठी, तुम्ही थांबा जरा, ऐका जरा माझा. त्यांनी माझ्या हातात एक चिठ्ठी दिली. मी नवीन आमदार आले होते, हळूच घाबरून सरकवली आणि मला त्यांनी सांगितलं की ताई मी नगराध्यक्ष नुसता नावाला आहे, माझ्या सह्या सुद्धा कोण करते तुम्हाला माहिती. आता या लोकांनी एक तरी पात्र गोष्ट सांगावी जी त्यांनी केली. जिल्हा परिषद अध्यक्ष होते आमचे आदरणीय स्वर्गीय अण्णाला एकही काम करू दिले का या पोरांनी? अण्णांचं गाडे पिंपळगाव मतदारसंघ होता खड्ड्यात, स्वतःचा पट्टी वडगाव एकावर एक इतकी सिमेंट रोड बांधली मला टेकडीच वाटायली का? तर बगलबच्चे पोहोचायचे होते. बरं राष्ट्रवादीचे तुम्ही आमदार झालात ना, राष्ट्रवादीचे आमदार झालात ना, मग राष्ट्रवादीमध्ये सत्ता कुणाची होती? तेव्हा काँग्रेसचे मुख्यमंत्री होते. राष्ट्रवादी वित्त विभाग कुणाकडे होता? जलसंधारण जलसंपदा कुणाकडे होता? ग्राम विकास कुणाकडे होता? गृहमंत्री कोण होत? सगळं ते बरोबर बोलायला आहे. सगळे मंत्री कोणाचे होते? एक बंधारा माझ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बांधला का? बरं मंत्री भुजबळ साहेब होते PWD मध्ये, त्यांनी का भुजबळ साहेबांकडे गेले असते की नाही या मतदारसंघात मला एक रस्ता द्या? त्यांनी आनंदात दिला असता. त्याच्यासाठी नाही गोपीनाथ मुंडेचा मतदारसंघ येऊन दिला का? नाही दिला. मग त्यांनी रस्ता दिला नाही, त्यांनी बंधारा बांधला नाही. स्वतःच्या आमदारकीच्या काळात त्यांचे नेते देशाचे कृषी मंत्री होते. आम्हाला त्यांच्याविषयी आदर आहे. मला माझ्या बापांनी मोठ्यांचा आदर आणि लहानांवर प्रेम करायला शिकवलंय. मला त्यांचा अनादर नाही आहे. त्यांनी देशाचे कृषी मंत्री होते, त्यांनी विमा दिला का तुम्हाला? याच सभेत इथं मी निवडून आले, हे सगळे होतात तुम्ही माझ्या सभेला, तेव्हा माझ्या सभेच्या प्रचाराच्या भाषणाला सुषमा स्वराज येणार होत्या आणि असाच पाऊस पडत होता. त्यांचं हेलिकॉप्टर लँड झालं नाही. आठवते का तुम्हाला विधानसभेची सभा? त्यावेळी मोंड्याला होती वाटतं ती सभा. त्यावेळी हे लोक भाषणात म्हणले हिला पैसेवारी कळते का, हिला आणेवारी कळते का, शेती कळते का, म्हशीने दूध दिलं कसं हे कळते का? आता मला काय करायचंय म्हशीने कसं दूध द्यायचंय? मला काय करायचं? मी जाऊन नांगर टाकू का शेतात? ते वेळ आली तर तेही करू बाबा. आपण कुणाच्या दारात जात नाही, चमचेगिरी करून पद मिळवत नाही. पण या पैसेवारी आणेवारी न करणाऱ्या या तुमच्या लेकीने 992 कोटी देशामध्ये हायएस्ट विमा आणला की नाही? प्रधानमंत्री मोदींनी मला त्याच्याबद्दल पुरस्कार दिला आणि यांनी सांगितलं काय यांनी केलं या बीड जिल्ह्यासाठी. आणि हे ताई तुम्ही म्हणलात मोठी बिंदूचं ऑपरेशन करू. नाही, रात आंधळ्या माणसाला रात्री दिसत नाही, पण विकास आंधळ्या माणसाला विकास दिसेल कसा? त्यांना तुम्ही पात्र नाहीत राष्ट्रवादीच्या दृष्टीने, हे बरोबर आहे. तुम्ही चोऱ्या केल्या असत्या, चकाऱ्या केल्या असत्या, बिलं उचलले असते, गुंड पोचले असते तर तुम्ही पात्र झाला असतात. पण तुम्ही हे सगळं केलं नाही. पुन्हा प्रीतमताईंनी काय केलंय म्हणायचं? नॅशनल हायवेच्या बाजूला बैठक घ्यायची, सभा. कुठे आहे विकास? अरे ते लोक म्हणायचे ते काय नॅशनल हायवे? रेल्वेच्या रुळाच्या बाजूला सभा घेतली. कुठे आहे विकास? लोक म्हणायचे काय रुळ आलाय? कुठं आलाय? मला मी पंजोबा झालं तरी रेल्वे येणार नाही. असे लोकांनी शिव्या घातल्या, अशा लोकांनी. अरे म्हणजे तुम्ही काय केलं?
केंद्रात मंत्री होते की नाही नेते तुमचे? थोडा तर रूळ वापरायचा होता माझ्या बीड जिल्ह्यात. डझनभर आमदार दिले ना, डझनभर आमदार दिले बीड जिल्ह्याला. बारामती का नाही हो झालं बीड जिल्ह्याचं? आईची माया दाईला येत नसते हो, समजून घ्या. आपलं आपलंच असतं आपली. मग अजून कुठं? कोडवाचा वर्गाला 15, कोडवाचा वर्गाचा रस्ता कसा झालाय? पोटातलं पाणी पण हलत नाही. ते बर्दापूरचे लोक आलेत का? बर्दापूरचं कोण आलंय? हे काय इकडं सुगाव काय गावाला निधी माहित होता का बाबू पटेल? किती निधी दिलाय? मी मोजत बसताल रात्रभर. हा 2.5 कोट. निर्मळ पाटील सगळा चिखल नष्ट झाला. अरे मग माझं कमळ कुठे उगवेल? मी सांगते कुठे उगेल. या नगरपालिका, अरे ऐका रे, या नगरपालिकेच्या खड्ड्या आणि घाणेरड्या चिखलात माझं कमळ उगवणार आहे या निवडणुकीमध्ये. बीड जिल्ह्यामध्ये तर तुफान मतदान होणार आहे, पण ही परळी सुद्धा मला लीड देणार आहे. तुम्ही इथे कमळ उगवलं तर तुमचा चिखल आणि तुमचे खड्डे याच्यातून तुम्हाला मुक्तता मिळणार आहे. काम करण्यासाठी मी राजकारणात आहे, टाइमपास करण्यासाठी नाही. मी इथे बसून काय करायला पाहिजे ते मी केलंच पाहिजे हे सांगायला पाहिजे कोणीतरी तुम्हाला सुद्धा. मी काय करायला पाहिजे ते बसून. अनेक पुढारी आले, अनेक पुढारी गेले. मुंडे साहेबांच्या पात्रतेचा नेता झाला का? कारण मुंडे साहेबांनी लोकांशी मनाशी मनाचं नातं जोडलं, म्हणून मुंडे साहेब वेगळे झाले. आज मी मुंडे साहेबांचा वारसा चालवत असताना मला ज्यांनी हिनवलं घड्याळानं, मला ज्यांनी हिनवलं त्या लोकांनी बघितलं की मी शेतकऱ्यांसाठी काय केलं, मी शेतमजुरांसाठी काय केलं, मी या जिल्ह्यामधल्या रस्त्यांसाठी, नाल्यांसाठी, विकासासाठी, तीर्थक्षेत्र विकासासाठी, सगळ्या गोष्टींसाठी मी काय काय केलंय हे डोळ्यासमोर आहे. मी त्याला मोजणार नाही. माझ्या जीवनात 2च गोष्टी माझ्यावर त्यांनी आरोप केल्या, त्याच्यात चूक माझी नाही, पण जे काही झालंय ते चूक आहे हे स्वीकारण्याच्या, तुला काय हलायचं बस तिकडं, स्वीकारण्याची माझ्यामध्ये हिंमत आहे, कारण ते दुरुस्त करण्याची माझ्यामध्ये ताकद आहे. 2च गोष्टी. एक म्हणजे परळी आंबेजोगाई रस्ता हा रखडला, मी हात जोडून तुमची माफी मागते, माझी चूक नाही आहे. कॉन्ट्रॅक्टर आर्थिक दृष्ट्या त्यांची अडचण झाली, त्यांच्यावर पोलीस कारवाई झाली, इन्कम टॅक्सची कारवाई झाली, त्यांचे सगळे बँकचे अकाउंट बंद पडले आणि म्हणून तो रस्ता रखडला. मग मी गेले दिल्लीला, केवळ या रस्त्यासाठी. मी जीवनात दिल्लीला गेले नाही, मी या रस्त्यासाठी गेले. मी रस्त्यासाठी गेले तर मला तेव्हा रस्त्यासाठी गेल्यानंतर गडकरी साहेब म्हणाले, पंकजा हा रस्ता मी परत रिटेंडर करू शकतो, पण 3 वर्ष लागेल परत सगळी प्रक्रिया करायला. त्याच्यापेक्षा हे काम आपण कोणाला तरी सांगून जबाबदारी देऊन करून घेऊ. आणि म्हणून आम्ही एकाला जबाबदारी दिली. जो कॉन्ट्रॅक्टर मशीन घेऊन झालाय त्याला हे पळवायला, जो कॉन्ट्रॅक्टर मशीन घेऊन गेलाय त्याला पळवायला, त्याला कमिशन मागायला. आता हे धर्मापुरीचा रस्ता आहे, त्या कॉन्ट्रॅक्टरला मी ओळखत पण नाही. मी परवा बघितलं काय मशीन आहे, तुमच्या घराचे कॉन्क्रीट सुद्धा असे रस्त्यावर कॉन्क्रीट आहे. आणि मग ते कॉन्ट्रॅक्टर मला माहित नाही काय का बोल. मला हे गुट्टे साहेबांकडे काम आहे हे तुला माहित नव्हतं जोपर्यंत ते पेपरमध्ये वाचलं नाही. मी एवढी माझ्या कॉन्ट्रॅक्टरशी परिचयच नाही. मग तो रस्ता रखडला, मला वाईट वाटलं, काही लोकांना धुळीचा सामना करावा लागला. मी जाऊन तिथे मिटिंग घेतली वैद्यनाथ कॉलेजमध्ये, तिकडे जेवढ्या लोकांची मिटिंग घेतली. मी सांगितलं माझी चूक नाही, तो माझं दुर्दैव आहे की 11,000 कोटीचे आणलेले रस्ते चकाचक झाले. केज वरून मांजरसुंब्याला जा चकाचक रस्ता आहे, गडीवरून माजलगावला जा चकाचक रस्ता आहे, माजलगाववरनं तुम्ही औरंगाबादला जा, असं वाटतं का फॉरेन मध्ये चालू आपण, एवढा चांगला रस्ता आहे. लातूरला जा चकाचक रस्ता आहे. किती रस्ते चांगले झाले. पण आता काय संघर्ष करण्याने मी माझ्या वाट्याला हा रस्ता आला. ठीक आहे, मी तुम्हाला शब्द देते की कनेरवाडीच्या घाटाच्या खालपर्यंत मी दसऱ्यापर्यंत रस्ता पूर्ण अगदी चकाचक करून देणार. तुमचा आता धुराळा कमी केलाय, पण ती चूक माझी नाही, त्याची शिक्षा मला देऊ नका. तुम्ही मला द्यायची तर बघू आपण, रिटर्नला देऊ नका अशी माझी विनंती आहे. दुसरा विषय एफआरपीचा आहे. एफआरपीचा या कारखान्याच्या माझ्या हातामध्ये दोऱ्या आल्या. नामदेव दादा इथे साक्षीला आहेत, सगळे डायरेक्टर आहेत. या कारखान्याच्या दोऱ्या माझ्या मते आल्या तेव्हा कारखान्यामध्ये दुष्काळाची सुरुवात झाल्यामुळे नुकसान होतं. को जनरेशन आम्ही उभा केला आणि त्यानंतर कधीच पूर्ण सीझन कारखाना चालू शकला नाही, त्यामुळे नुकसान झालं.
मुंडे साहेबांच्या असताना जे कारभारी होते त्यांनी एवढे ऍडव्हान्सेस देऊन ठेवले, त्याच्यामुळे कारखान्यामध्ये नुकसान झालेलं होतं. साहेबांचा दोष नाही, साहेबांच्या आधीचे कारभारी. आता आम्ही जे काम करतो त्याच्यामध्ये आम्ही खूप कष्टाने तो कारखाना चालतो. मी खरं सांगू, कारखाना चालू करण्याची परिस्थिती नव्हती, कारण कुलूप लागलं असतं, पण तुमचा ऊस कुणी राहिला नसता. एवढा ऊस होता, तुम्हाला कोणी ऊस विचारा. जेव्हा ऊस कमी असतो तुम्ही मालक आहेत, जेव्हा ऊस जास्त असतो तुम्हाला जाऊन सांगावं लागतं घेऊन जा, पैसे देऊ नका पण घेऊन जा. माझं मन एवढं मोठं आहे, मी अंबेजोगाईचा कारखाना सुरू केला. 25 वर्ष त्या कारखान्याचे प्रश्न आहेत, 10-12 वर्ष बंद आहे. मी सुरू केला कारखाना. 1000-2000 माझा ऊस तिकडे गेला असेल, पण जाऊ दे म्हणलं, शेतकऱ्याचा ऊस जायचा आहे ना. FRP द्यायला उशीर झाला कारण प्लेज लोनच थकलं. हे लोक रोज इथे बातम्या छापतात, पंकजा मुंडेचा कारखाना जप्ते, पंकजा मुंडेच्या कारखान्याचा अमुक आहे तमुक आहे, आणि त्या बातम्या छापून माझ्या त्या बँकेच्या चेअरमनला पाठवतात. आणि त्या लोकांना वाटतं अरे बापरे कारखाना जप्त आहे, कारखाना. एवढा त्रास दिला मला. फोनवर कोण बोलायला ते फोन बंद करा. फोनवर कोण आहे रे बाबा तुला माझ्यापेक्षा VIP? मोदींचा फोन आला तर उचला. मग कारखान्याला त्यामुळे लोनचा प्रॉब्लेम झाला. म्हणून मला काय वाटलं, एखादी आई जेव्हा स्वयंपाक करत असते, 4 लेकरं पटकन आई जेवायला द्या म्हणून समोर बसले, ती गरम गरम पोळी करते, अर्धी सगळ्यांच्या ताटात टाकते. मला वाटलं खूप रखडले, पैसे आले तर थोडे थोडे सगळ्यांना देते, म्हणजे थोडासा दिलासा मिळेल. लगेच कुणीतरी काड्या मारल्या, 2-4 शेतकरी पाठे 1400. मी म्हणलं नाही रे बाबांनो, मी 2000 परत हप्ता काढायला सुरुवात केली आहे, तुम्ही चिंता करायचं नाही. पंकजा मुंडे कुणाचाही रुपया ठेवणार नाही. कारखान्यामध्ये चालवण्यामध्ये कोणी येऊ नये, एक त्या कारखान्याचा अभ्यास करावा, माझी काही चूक नाही. पण हे मोठे कारखानदार आहेत, हे मोठे कारखाने चालवले, सुदगिरणीला कुलूप लावले, जगमित्राचा एवढा मोठा दूर निघाला, ते मला शिकवायला लागले. मयत माणसाच्या जमिनी लिहून घेतल्या आहेत. या परळीमध्ये मी नसेल तर थोडा विचार करा. तुम्ही प्लॉटिंग करायला गेली, तुम्हाला प्लॉट द्यावे लागतील. तुम्ही दुकान काढलं, तुम्हाला हप्ता द्यावा लागेल. तुम्ही हॉटेल काढलं, तुम्हाला उधारी पकावावं. तुम्ही विचार करा शांतपणे. तुम्ही या गोष्टींचा विचार करायची गरज नाही. आम्ही काय केलं आणि काय नाही हे सगळं तुम्हाला माहिती आहे. माहीत असून न माहीत असणं सारखं करणं एक वेगळं आहे आणि न माहीत असणं वेगळं आहे. तुम्हाला सगळं माहिती आहे. त्याच्यामुळे मी या 2 गोष्टी सोडल्या, तर तिसरी गोष्ट सांगा की यासाठी मी वाईट केली आहे, या जिल्ह्यासाठी, या राज्यासाठी. दुसरा माझ्यावर आरोप आहे, चिक्की खाल्ली, अमुक केलं तमुक केलं. संविधान पप्पू कागदेंनी उल्लेख केला, धम्मानंदजींनी चांगलं स्टेटमेंट दिलंय. सॉरी तुमचं भाषण राहिलं पावसामुळे. मला संविधानावर मी असं बोलले की घटना बाबासाहेबांची बदलणार. अरे आपल्या क्लिप बीप चालवून कुठे काय होत असतं का? पंकजा मुंडे एकमेव नेता आहे ज्यांनी अॅट्रॉसिटीची बाजू घेतली आहे. मी बरोबर आहे का नाही? मी सांगितलं अॅट्रॉसिटी, माझं वाक्यातला अॅट्रॉसिटी हे माझ्या दलित बांधवांचे कवच आणि कुंडल आहेत, हे मी बोलले या राज्यामध्ये. तेव्हा एवढ्या मोर्चा चालले होते, दलितांचा मोर्चा, ओबीसीचा मोर्चा, मराठा मोर्चा, पुन्हा शिक्षकांचा मोर्चा, पुन्हा कर्मचाऱ्यांचा मोर्चा. या सगळ्या मोर्चांच्या धांदलीत कोण बोलायला तयार होतं? मी बोलले. आणि कधी अॅट्रॉसिटीचा गैरफायदा कोणत्या दलितांनी घेतला नाही. दलिताच्या मागे उभा असणाऱ्या पुढाऱ्यांनी गरीब दलिताला समोर ठेवून अॅट्रॉसिटीचा गैरफायदा घेतलाय. तुम्ही काय सांगता? मी संविधान, आता मराठा आरक्षण द्यायचं असेल तुम्ही सांगा, निर्मळ पाटील, राजेशजी, व्यंकटेश, मराठा आरक्षण द्यायचं असेल तर आम्हाला बिल पास करावं लागलं ना. म्हणजे आपल्याला कधी कधी कोणता निर्णय घेताना अमेंडमेंट करावे लागतात. त्यामुळे अमेंडमेंट करण्याविषयी माझं म्हणणं आहे. उद्या आपल्याला समजा भविष्यामध्ये महिला आरक्षणाचं बिल येऊ शकतं, तेव्हा घटनेमध्ये दुरुस्ती करावी लागेल, अमेंडमेंट करावी. बदलायचं नाहीये, दुरुस्तीचा स्कोप आहे. त्या अडाण्यांना काय माहितीये? दुसऱ्याला पेपर देऊन लॉयर झाले, दुसरे बसायचे यांच्या परीक्षेला. सांगा कोणी इथे 10वी-12वीला काय करत होते, कॉप्या टाकत होते? कोण बसले यांच्या परीक्षा द्यायला? 2 वाक्य समोरासमोर येऊन यांनी वाद घालून दाखवावा, मी काही हरायला तयार. त्यांच्या नावाने एकही काम जमा नाही, एकही पुण्य जमा नाही. मग उरलं की सोडलं जातीचं राजकारण. काय जातीचं राजकारण? तुम्ही त्या उमेदवाराला पुढे करायला आणि जातीचं राजकारण करायला, उद्या तुम्ही स्वतः उभे असणार कोणत्या जातीचं राजकारण करणार आहे? बरोबर आहे ना? आज तुम्ही बजरंग बाप्पाला पुढे करायला आणि सांगायला की जातीचं राजकारण, स्वतः जोरात तर सांगू शकत नाही, हळूच करण्यात सांगते जातीचं बघा, जातीचं बघा. जातीचं काय बघा? इकडच्या माणसाची ओळख नाही का बाप्पाची? काय देणे घेणे पाटील आपल्याला? ते तिकडचे लोक तर सुपारीच घेऊन बसलेत, आला आमच्या हातात आता याची बघतोच. आणि काय संबंध आहे? हळूच सांगायचं जातीचं बघा. सोशल मीडियावर पण माझा मराठा तरुण बिलकुल वाईट बोलत नाहीये, कारण मराठा आरक्षणामध्ये
मराठा मोर्चामध्ये एकमेव लिडरनी भाषण केले. मराठा समाजाच्या कोणत्या लिडरला बोलू दिलं या लोकांनी? 22 मिनिटं या गोपीनाथ मुंडेच्या कन्येने मराठा आरक्षणाचं भाषण करताना सांगितलं ओबीसीला धक्का न लावता मराठा आरक्षण दिलं पाहिजे. का? कारण मला गोपीनाथ मुंडेंनी सांगितलं होतं की जर ओबीसीला धक्का लागला तर मराठा आरक्षण टिकणार नाही. आणि मुंडे साहेबांचं भगवान गडाचं स्पीच आठवा. मराठा समाजाला शैक्षणिक आरक्षण देण्याची गरज आहे, राजकीय आरक्षणाची मराठ्यांना गरज नाही असं तेव्हा साहेब म्हणाले. कारण मराठा समाजाकडे सगळ्या राजकीय पदं होती, पण गरीब बिचारा मराठा तरुण हा दुखावला होता. आणि त्यामुळे कुठल्याही नेत्याला यांनी लिडरशिप करू दिली नाही मोर्चामध्ये. त्यांचं श्रेय आहे फक्त. खरंच ते लोक एक मराठा राख मराठा करत गेले आणि स्वतःचा विजय त्यांनी स्वतः मिळवला. रोज जातीवर टीका केली. आमच्या मुख्यमंत्र्यांना तुम्ही पगडीवाले म्हणले, त्या मुख्यमंत्र्यांनी दिलं ना आरक्षण. कोणी दिलं आरक्षण? त्यांनी असं आरक्षण दिलं ते कोर्टात लटकलं. आम्ही अजून आरक्षण दिलेलं कोर्टात स्थायी आहे की नाही? आरक्षणाचा आता नोकर भरती सुरू झाली की नाही? फायदा होतोय की नाही? सवर्णांना आरक्षण, अरुण पाठक सवर्णांना आरक्षण दिलं की नाही? 10% सवर्णांना आरक्षण दिलं. याच्यामध्ये सगळ्यांना फायदा होणार आहे, मुस्लिम बांधवांना सुद्धा फायदा होणार आहे, सर्व सवर्णांना फायदा होणार आहे जे आर्थिक दृष्ट्या मागासलेले. हे निर्णय देशासाठी चांगलेच का वाईट आहे? देश खड्ड्यात घालणार आहेत का उंचीवर नेणार आहेत? कधीतरी विचार करा. पाहुणे रावळे लग्न करायला बरेच. आता काय बरं, प्रीतमपेक्षा ते मोठे असते. पीएचडी झालेला एखादा डॉक्टर आला असता, अभ्यास काही केला असता, कायद्याचा अभ्यास केलेला एखादा तज्ञ असता. असं नाही आमच्या भावासारखं खोटी डिग्री घेतलेलं खरं म्हणायला. त्यांना मी वेगळे दिसते, मग त्यांची काही बरोबरी तर नाही, काहीच नाही. उठलं की सुटलं जातीचं राजकारण. ओबीसी गाव असलं की वेगळं बोलायचं, मराठा गावात गेलं की वेगळं बोलायचं. असले रोज कलर बदलणारे सरदे हे तुम्हाला पाहिजेत राजकारणात? 2 तोंडांनी बोलायचं. इकडं म्हणायचं वारसा. यांचा वारसामुळे यांना मिळाले, अपघातामुळे मिळाले. पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडेची घराणेशाही. आणि तुम्हाला एवढे पद दिले तेव्हा घराणेशाही नाही आठवली तुम्हाला? तेव्हा घराणेशाही नव्हती. तुमचा मेवना आमदार आहे ते काय चुकीचं आहे का बरोबर आहे? मला काय त्या आनंद विचारायला शुभेच्छा, त्याचं काय मला कुणाची पर्सनल काही राग नाही. पण तुम्ही बोलताना मी जे बोलायले ना ते मी केलं नाही पाहिजे, हे माझं अत्यंत महत्वाचं तत्व आहे. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावली. तिथं चालत बोलतात, बोलत चालतात. त्यांच्या बोलण्यान चालण्याला काही अर्थ आहे का? जे पाप सगळे स्वतः करतात, बाहेरून भाषण करतात त्याच्याविषयी. दरवाजा बंद करून पाप करायचं आणि बाहेरून जोरजोरात भाषण ठोकायचं. असले लोक या देशाचं वाटोळं करतात. कधीतरी माणसांनी कधीतरी विचार केला पाहिजे. मी परळीमध्ये टिपिकल भाषण करत नाहीये. माझा तुमच्याशी मी तुमच्या मनाशी बोलतेय. तुमचं मन हलवून जागं करायचंय मला. कधीतरी चांगला माणूस तुम्ही मोठं करायला पाहिजे ना. मुंडे साहेब एवढे मोठे होते, परळीमध्ये नगरपालिका हरली. मुंडे साहेब एवढे मोठे होते, त्यांना खूप काही उद्योग आणायचे ते. असंच जिल्हा परिषद, मग तोडफोडचं राजकारण सुरू झालं. तोडफोड केली तर मग आता आम्हाला करावंच लागते. आता तसं कसं संपून टाकायचं काय राजकारण? जिल्हा परिषद आली तर सगळ्यात मोठा सत्कार तुम्ही केला. एकही जागा दिली नाही आम्हाला निवडून. हा, सगळ्यात पहिले काम सगळ्यात जास्त जिल्हा परिषद निधी परळी मतदारसंघात दिला की नाही? मग आता सुधरा ना. आता आपण सुधारलं पाहिजे का नाही? मतदान करताना आपण सर्वांनी विचार केला पाहिजे. आता बघा खूप चांगली रॅली झाली आहे आमच्या मतदारसंघामध्ये. सगळ्या मोठ्या आता तर केवढी रॅली झाली. केजला, आष्टीला, शिरूरला तुफान कार्यक्रम माजलगावला झाले. सगळीकडे चांगलं चाललंय. तुम्हा लोकांना मला एवढं सांगायचंय की तुम्ही या जातीपातीच्या राजकारणाला विष घालू नका. कारण उद्या धनंजय मुंडे विरुद्ध पंकजा मुंडे झाल्यावर मग काय करणार ते? तेव्हा काय जात बोलणार? काहीतरी आयुष्यभर मुंडे साहेबांनी इथे राजकारण केले. धनगर आरक्षण, सवर्णांचं आरक्षण, धनगर आरक्षण कोणाला हिंमत आहे रे? कॅबिनेट मंत्री आहे मी, मंत्रालयाची पायरी चढणार नाही धनगर समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय. काही म्हणले ना मी. फेविकॉल सर्टिफिकेट चिटकले ते. चुकून जर म्हणलं सन्माननीय सदस्य होतो म्हणजे विरोधी पक्षनेता म्हणा, नामदार म्हणा. अरे काय, मी तर कधी सायरन वाजवलं का परत? सायरन वाजवत माझा ताफा गेला का परत कधी? आता बुलेटवर प्रचार चाललाय. तुम्ही बुलेटवर करा, नाही तर सायकलवर करा, नाही तर चालत करा. लोकांना काय घेणं नाही. हिरोगिरी करायची, हिरोगिरी. बुलेटवर प्रचार. अरे बुलेट शिकरा नाही तर बुलेट शिकरा. कुणाला काय पडलंय? काय चाललंय? धनगर आरक्षणासाठी मी म्हणले पंकजा मुंडे तुम्हाला शब्द देते, धनगर समाजाला न्याय दिल्याशिवाय मंत्रालयाचे पुढच्या वेळी पायरी चढणार नाही. कॅबिनेटमध्ये निर्णय झालाय. धनगर समाजाला आदिवासीच्या सवलती लागू झाल्या आहेत. हे माझे इथे
सगळे गोरमाटे जय सेवालाल. कोण जातं पौरादेवीला? यावेळी रामनवमीला गेलं नाही बाबा, माफ करा, पण कोण जातं पौरादेवीला रामनवमीला? मुंडे साहेब जायचे, आता पंकजा मुंडे जाते. मी तिथे जाऊन बघितलं, एवढे बेकार हाल माझ्या भक्तांचे. लाखो लोक पौरादेवीला येतात आणि त्यांना प्यायला पाणी नाही, जायला रस्ता नाही. किती 100 दिले? 125 कोटी रुपये दिले पौरादेवीला. कधी आलं नाही 1 रुपयाला तुम्हाला. हे लोक जातीच्या गप्पा हाकतात. जिजाऊचं स्मारक माझ्या ग्रामीण विकास खात्यातून बघतंय. रमाईचं स्मारक माझ्या खात्यातून बनतंय. सावित्रीबाई फुले, महात्मा फुलेंचं स्मारक माझ्या खात्यातून. मी पत्र दिलंय प्रधानमंत्र्यांना की क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांना भारतरत्न दिला पाहिजे. आता आठवलं का यांना? राष्ट्रवादीच्या नेत्या झोपा करत होते इतके दिवस. मी ऐकलो कुठेतरी खासदार सुप्रिया सुळेंचं भाषण की भारतरत्न दिला पाहिजे. मग तुम्ही का नाही दिला आधी? आता का आठवायला तुम्हाला हे सगळं? धनगरांना आरक्षण दिले, एकही पद दिलं नाही हो त्या पूर्ण पट्ट्यामध्ये धनगर समाजाला. आमचे 2-2 मंत्री आहेत का नाही? कधीपर्यंत हे बावळटसारखं भूल ताकपा द्यायच्या, लोकांना त्रास द्यायचा, काही बघायचं? मला असल्या राजकारणात आवडीत आलेला आहे. तुम्ही ठरवायचंय पुढचं राजकारण कसं आहे. तुम्हाला दिशा द्यायची राजकारणाला. दिशा देणार आहेत की नाही तुम्ही? हा, अजून कोण राहिलं रे बाबा? सर्वच. अरे जैन समाज राहिला. जैन समाज मायनॉरिटी ना, माही झालं ना बाबा, बोलले ना. जैन समाज राहिला ना. जैन समाजाला माहिती पाहिजे. सगळ्यात मोठं देशातलं नाही जगातला ऋषभदेवची मूर्ती 35 कोटी रुपये पंकजा मुंडेच्या ग्रामीण विकास खात्यातून आम्ही दिली धुळ्याला जाऊन. तुम्ही तरी दर्शन घेतलं नसेल, मी जाऊन आले. बाकीकर सांगितलं तुम्हाला. जैन तर माझे तर काय माहितीच आहे. म्हणजे कोणता असं गैनीनाथगड, नारायणगड, सगळ्यात भगवानगडावरून मला म्हणजे नाही यायचं. म्हणजे ठीक आहे, प्रयत्न केले, कारण लोक जीव खाली बसून देईना. पण आपला मेळावा झाला पाहिजे. म्हणजे करू आपण शिवाजी पार्कवर करू, नाही झालाच पाहिजे. मला आता काय करावं बाबा? गेले सावरगावला. आता माझं करायला ना. कुणी तुम्ही तुमचं जगा, आम्ही आमचं जगायला. सगळे सुखी राहा बाबा तुमच्या घरात. पण राजकारण हे सगळ्यांचा खेळ नाही. जे क्षेत्र ज्याचं आहे धर्मक्षेत्र आहे, धर्म काम करावं, राजकारणाने राजकारण करावं. पण राजकारण हे राज हा शब्द आहे का? राजासारखं करावं, राजासारखं. हे काय कोल्या लांडग्यांसारखं खायला बसलेत लोकांना. राजा असतो सिंह, राजा असतो ना, राजासारखं करायचं. भूक लागल्यावर राजा शिकार करतो, उगाच शिकार करत नाही. ते लांडगे म्हणजे उगच. हे काय कुठेतरी आता आपले डोल, आपला नेता, त्याचा रुबाब, त्याची उंची, तो कुठे जाणार आहे याची सगळ्यांनी जाणीव ठेवायची. एकच सांगते तुम्हाला, माझे आज मी तिथे भाषणाला गेले, एवढं ऊन होतं, केजमध्ये सावली पडली आणि इथे आले, पाऊस पडत होता आणि बंद झाला. जेव्हा आपल्याला जे पाहिजे ते घडायला, मला तर वाटतं ईश्वरी शक्ती, मुंडे साहेबांचा आशीर्वाद फार मोठा माझ्या मागे आहे. फार मोठा आशीर्वाद आहे. आशीर्वाद आहे माझी. केवढी मोठी पुण्य आहे. स्वतः छत्रपती माझ्या बहिणीला आशीर्वाद द्यायला आले. स्वतः छत्रपती संभाजी राजांचा मला फोन आला 2 दिवसापूर्वी. इतके व्यथित झाले. हे जे इथे स्वतःला छत्रपती समजणारे नेते भाषण करतात ना माझ्या विरुद्ध, त्या लोकांचं भाषण ऐकून व्यथित झाले. मला बहीण मानलं. माझ्या बहिणीने, मी नव्हते हो घरी, केवढा मोठा माझा सन्मान केला. स्वतः येऊन प्रीतमताईंना आशीर्वाद देऊन गेले. स्वतः येऊन सगळे, माझा योगेश टिळेकर, मनीषाताई चौधरी, माझा महादेव जानकर, निलय नाईक, सुधाकरराव नाईकांचे वारस, ते सगळे माझ्यासाठी धावून आले. हो काय पंकजा मुंडेमध्ये शाहनवाज हुसेन आता आले, शाहनवाज बाई पण आले, सगळे माझ्यासाठी धावून आले. काय माझी काय लायकी आहे? माझ्या मागे गोपीनाथ मुंडे हे नाव आहे आणि एक कळवळ आहे. या देशाच्या समस्त बहुजनांना ताकद देण्यासाठीची चळवळ आहे. बहुजनांमध्ये मराठा नाही असं समजू नका. ही व्याख्या राष्ट्रवादीची आहे. राष्ट्रवादीची व्याख्या आहे. बहुजनांमध्ये समस्त समाज आहे. गरीब मराठा पण त्याच्यामध्ये येतो, सर्वजण त्याच्यामध्ये येतात. अरे एकच वाक्य तुम्हाला सांगायचंय मला, याच्यावर तुम्ही भविष्य ठरवा. बजरंग बाप्पाचा भाऊ धनंजय मुंडे आहे. प्रीतम मुंडेचे भाऊ छत्रपती संभाजी राजा. या वाक्याचा अर्थ समजून घ्या. या वाक्याचा अर्थ समजून घ्या. जातीवर मतदान मागणाऱ्या
प्रीतम मुंडेचा नेता पंकजा मुंडे, पंकजा मुंडेचा नेता देवेंद्र फडणवीस, देवेंद्र फडणवीसचा नेता नरेंद्र मोदी आहे. तुम्हाला तिथे काही नाहीये, नुसतं पतंग उडाल्यासारखं हवेत उडत बसेल ते मताचा काही उपयोग नाही. इथे शिडी होईल, शिडी प्रधानमंत्र्यापर्यंत जाण्याची शिडी आहे. भविष्य आहे प्रीतमला. प्रीतम मुंडे सेवा करायची लोकांची. ऑफिस मध्ये बसून मी माझ्यावर किती कोणी आरोप केले ना, मी जन्मात मेहनत करायला मी फार वागीने. मी 1 तास झोपले, फक्त 1 तास गेल्या महिनाभरात. आज मी तर सेवा करणारच आहे, पण माझी पुढे निवडणूक आहे, मला जरा राज्य बिजय बघू द्या ना. आता ताई मला तुम्ही बसायचं इथे. परळीच्या लोकांना म्हणजे अफवा आहे की पंकजा ताई, अरे गर्दीमुळे भेट होत नाही रे बाबा. मी कुठे माझ्या नवऱ्यावर फिरायला गेले, पिक्चरला गेले, डिनरला गेले का, ते नवरा पण नाराज आणि तुम्ही पण नाराज. मी कसं करावं? काल भाऊजी आल्याला म्हणतात माझी बायको कुठे आहे, मी समोरच आहे. ते मला म्हणले की माझी बायकोची काय हालत केली, मला ओळखू येईल ना. म्हणजे माझ्या जीवनात काही कमी नाही रे, माझ्या जीवनात काही कमी नाही. मला राजकारणाचं काय पडलंय, स्वतःच घालून आईची जमीन विकली हो मी लोकांचे पैसे द्यायला, शेतकऱ्यांचे. मला कशासाठी राजकारण करायचंय? तुम्हाला तुमची सुरक्षा, तुमचं भविष्य याची काळजी आहे का नाही आहे हे तुम्हाला ठरवायचंय. माझी इच्छा आहे परळीने माझी इज्जत राखावी, प्लीज. माझी इच्छा आहे, कारण आष्टीने ठरवलंय तिथे धस, धोंडे आणि मुंडे असे तिघेही गट कामाला लागले. मुंडे म्हणजे आम्ही, आमचा प्रत्येक मतदारसंघात मोठा गट आहे. केज मध्ये अडसकर साहेब कामाला लागले, संगीता ठोंबरे कामाला लागल्या, केज मधला सगळा मुंडे साहेबांना चाहणारा वर्ग कामाला लागला. माजलगावमध्ये आरती जिजा कामाला लागले, मोहन जगतापांचा आम्ही प्रवेश घेतलाय, सहाल चाऊस कामाला लागले, डॉक्टर आनंदगावकर सगळी टीम कामाला लागली आहे. आता राहायला कुठला मतदारसंघ? गेवराई. अरे गेवराईमध्ये बदामराव पंडित आणि लक्ष्मण पवार एका गाडीत बसून नेले घेऊन मी. काहीतरी मला अक्कल असेल. हे म्हणले ताईला या मंचावर शेती कळती का, गाय कशी दूध देतील माहित ते तुम्हीच बघा, माझं काम नाही आहे. गाईच्या दुधाला भाव कसा मिळेल हे माझं काम आहे. शेतकऱ्याच्या पिकाला हमी भाव कसा मिळावा हे माझं काम आहे. शेतकऱ्याला बी बियाणं खत वेळेवर कसं मिळावं हे माझं काम आहे. शेतकऱ्याचं अनुदान दलालांनी नाही लाटावं हे माझं काम आहे. आज शहानाज हुसेनवर मी हेलिकॉप्टरमध्ये तो म्हणला किती शेतकरी झाले केस तालुक्यामधून आम्ही येत होतो. ऑनलाईन आहे का नाही, चुकलं आता. फक्त आमचे काही लोक नाराज होते, आम्हाला जरा विमा कमीच मिळाला. म्हणजे कशामुळे 2000 हेक्टर जमीन होती, आम्ही 4000 जाऊ, कोणी तुमचंच चुकलं. अरे माझं कसं चुकलं? आता गुगलवरून फोटो येतात, ते सांगतात की या बीड जिल्ह्यामध्ये धर्मापुरीमध्ये एवढी जमीन आहे, त्याच्यापेक्षा जमीन जास्त कसं दाखवता येईल. आता माझी काय चूक आहे? तुम्ही 2000 काय 1 एकर आहे, त्याच्या पुढे 1 टाकला 11 एकर. आता पण सॅटेलाइट खोटं म्हणत नाही ना. तरी विमा मिळाला, बोंडाळीचं अनुदान मिळालं, आता खरीपाचं नुकसान भरपाई अनुदान मिळालं. माझं काम ते आहे. मी काय कापूस वेचायला जाऊ? मी ऊसतोड कामगाराची नेता, मी ऊस तोडायला जाऊ? जायला तयार आहे मी, पण त्यांनी तुमचं काय भलवणार आहे? मी ऊस तोडीन तर काय भलवणार आहे? मी ऊस तोड करायला चांगले दिवस जातील तर भलं होईल, कापूस वेचणाऱ्यांना चांगले दिवस जातील. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी निर्णय घेतला की नाही की प्रधानमंत्री नरेंद्र, मला माझं घड्यावर लक्ष आहे, सगळे बेचैन होऊ नका उगाच, लगेच मला चिठ्ठ्या पाठवू नका, माझं लक्ष आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी पेन्शन सुरू केली का नाही शेतकऱ्यांना, मजुरांना? आता 2000 रुपये आले, तुम्हाला 6000 रुपये सुरू केले. 2000चा हप्ता पहिला आलाय. केजमध्ये हात वर करून मला सगळ्या मजुरांनी, ऊसतोड कामगारांनी सांगितलं किती संन्यास मानले होते या बीड जिल्ह्यात. 18%. ही ग्रामविकास मंत्री झाली, मोदींनी आदेश दिला स्वच्छता अभियान राबवायचा. 100% शौचालय होते. किती लोकांकडे शौचालय होते? मी जायचे तुमच्या घरी, 4 वर्षापूर्वी बाथरूम नव्हते, तुमच्या घरी शौचालय नव्हते. मी खेड्यात जायचे, आपल्या चांगल्या चांगल्या खेड्यामध्ये कार्यकर्त्याच्या घरी शौचालय नव्हते. आता 100% लोकांकडे शौचालय. गॅस आलाय, चुलीवरची बाई गॅस समोर बसली आहे. आता जनधन मध्ये अकाउंट आले, सगळ्या योजना ऑनलाईन झाल्या. ते वाटोळ व्हायले देशाचं का चांगलं व्हायले? मग चांगलं व्हायले सगळं तर तुम्हाला नकोय का? पाहिजे ना, पाहिजे ना. मग तुम्ही आता कामाला लागा. फरक सांगा लोकांना, या 2 नेत्यांमधला आणि 2 मुंडेंमधला फरक. मुंडे तर खूप आहेत, तिन्ही मुंडेच आहेत ना. जमीन आसमानाचा फरक आहे. मी तुम्हाला सांगते, लोकल राजकारण, लोकल माणसांसाठी तुम्ही जे केलं ते ठीक आहे. आम्ही स्टेट लिडरशिप आहे. जरा पुढे भविष्य आहे ना, मला हे पक्ष संपणार, याला काय भविष्य? बरं पुन्हा आता भाषण काय? रोहित पवार, पार्थ पवार,
आता तुम्ही काय करायचं ठरवलंय भविष्यात? मी काय म्हणणे नाही रे बाबा. मी स्वयंभू आहे का नाही? मी कुणाच्या चमचेगिरी केली का? माझ्या शेजारी माझा नेता असेल तर मी त्याचा प्रचंड सन्मान करते, पण मी कमरेतून वाकून फोटो बघितला का तुम्ही माझा? हा, आता काहीतरी माणसाला पुढे काम पाहिजे ना. मला सांगा, आपला नेता हा डायरेक्ट प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याशी संपर्कात आहे, आपल्या कामं मार्गी लावू शकतो, त्याला ताकद दिली पाहिजे. छोटे छोटे कामं सोडा. एखाद्याचं राहिलं असेल मी करून देईन, एखाद्याला मला भेटणं नसेल झालं मी दिलगिरी व्यक्त करते. मी परळीमध्ये असते पण तुमची भेट होत नाही कारण गर्दी आहे, त्याचंही मी नियोजन करेन. माझ्याकडे आलेल्या माणसाला निराश परत जावं लागणार नाही, वचन मी तुम्हाला. आज तुम्ही इथून जा, एक निश्चय करा. अनिश्चय लोकसभेसाठी तर आहे, पुन्हा मी आहे ते पुढे खेळायला. पुढची सभा इथंच होणार आहे विधानसभेची. बघू पुढचं भविष्य काय आहे. कोण कुणाला काय लिहून ठेवलंय माहित नाही, माझ्या कपाळावर माहित नव्हतं. मला चांगले अमेरिकेला गेले होते, निघून लग्न झाल्यावर लहानपणी धूळ आवडायची नाही. धूळ आली की मला फार राग यायचा. बाबा म्हणायचे धूळ नको, धूळ धूळ करते तू, काय अमेरिकेची आहेस का? मी म्हणायचे बघा एक दिवशी मी अमेरिकेला जाणार. गेले होते अमेरिकेला, परत आणलं आम्हाला, परत आणलं. मी ठरवलं तर माझ्या पायाला धूळ पण लागत नाही. ते म्हणतात मोठ्याच्या पोरीला मतदान देणार का, शेतकऱ्याच्या लेकराला. आम्ही मोठ्याच्या पोरी काय दिसायला तुम्हाला? हा, काय मी हिऱ्याचा मुकुट बिकुट घातलाय का मंत्री झाले म्हणून? जशी आहे तशी आहे ना, जशा सगळ्या दिसतात परळीतल्या पोरी, त्याच्यापेक्षा आम्ही थोडे वाईटच दिसतो आजकाल. काय आमच्याकडे काय? अरे इतकं मातीत मिसळणारा माणूस तुम्हाला कुठून सापडणार? तेच किती टाईट बोलतात, टाईट वागतात, हसतही नसतं तोंडावर कधी. कधी बघा मी तर फ्रेश हसते, बोलते, रागवते सुद्धा. आणि जे माणूस रागवतो हसतं बोलतं ते जीवन नसतं, सारखं आपलं तोंडात पुढी. आणि तुम्ही कुणाला चांगला हसूनही बघत नाही. काय प्रेम रे? प्रेमळ माणसं नाही ते कुणाचेच नाही. त्याला त्याचं लाईफ लकला, त्याला आशीर्वाद. तू तुझ्या जागी, मी माझ्या जागी. गोपीनाथ मुंडेची जागा दुसरं कोणी घेणार नाही हा निश्चय आज करून ठेवा. आज तुम्ही प्रीतमताईची निवडणूक हातात घ्या, कारण आजची रात्र वैराची आहे. माझी सभा जेवढी चांगली होती तेवढे रात्री सगळ्या गल्ली बोळा त्यांचे माणसं पिशव्या घेऊन पोचणार आहे. तुम्ही कृपा करून चिल्लर धंदे करायचे नाही असं ठरवा. नाही का काय 400, 500, 1000 रुपयासाठी एवढे तुमच्या अकाउंटमध्ये पैसे आले सरकारचे, पुन्हा मला सगळं करून पुन्हा गेले काही 500 रुपये दिले मतदान केलं. करू नका रे बाबा, करू नका. सगळ्या देशाचं इथे लक्ष लागलेलं, इज्जत आहे. त्या खुर्चीवर गोपीनाथ मुंडेंचं नाव कोरलं गेलंय. आज प्रीतम मुंडे तिथे शोभतात. भविष्यात कोणत्याही समाजातला तरुण जर तिथे शोभला तर पंकजा मुंडे त्याला तिथे बसवेल. रचन आहे माझं. चांगल्या माणसासाठी चांगलं करायची आमची इच्छा आहे आणि वाईटाला त्याच्या अवकाशात ठेवायची पण आमची इच्छा आहे. तुम्ही घाबरू नका. परत घाबरणं बंद आहे का नाही तुमचं? भयमुक्त परळी, भयमुक्त परळी कसलं आले भय? हा मी गेल्यावर तुमचं तुम्ही बघा. मी इथे आहे तोपर्यंत कुणाच्या केसाला धक्का लागणार नाही. आता तुम्ही भीता याच्याबद्दल तुमचाच प्रॉब्लेम आहे. सज्जन माणसाला भ्याडपणाचा श्राप आहे. भिवू नका, भिवू नका. मी तुमच्या पाठीशी आहे. मी तुम्हाला कधीही धक्का लागू देणार नाही. मी तुम्हाला वचन देते. आता एकच करा. आता बूथ एजंट आलेत का? बूथ प्रमुख हात वर करावं. माझं एकच विनंती आहे सगळ्या बूथ प्रमुखांना आणि सगळ्या कार्यकर्त्यांना हात जोडून आजपासून 18 तारखेला संध्याकाळी कधीपर्यंत मतदान आहे? 6 वाजेपर्यंत मतदान. 18 तारखेला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान आहे. आजपासून तुमचा देश तुमचा बूथ आहे. या बूथचा माणूस त्या बूथ मध्ये दिसला नाही पाहिजे. मला मी आधीच सांगायला, माझ्या बंगल्यावर जर दिसलं कुणी काय असेल ते निघता, मी बघीन नंतर. मी कुणाच्या चहाची मिळणी नाही. बंगल्यावर जर रांगा लावून दिसला तर ही निवडणूक हातातून जाईल. बाळांनो, आपला बूथ सोडायचं नाही. वचन आहे मला, वचन आहे. बंगल्यावर काही नाही काम तुमचं. जे काय पाहिजे फोन करा, आम्ही तुम्हाला मदत करू. पण बंगल्यावर यायचं नाही आता आपल्या का? कारण तुम्ही तुमच्या गल्ल्या मोकळ्या सोडणार आणि हे घुसणार आहेत. लक्षात ठेवा. तुम्ही लोक, आपला बूथ हे तुमचा देश आहे. त्या बूथ मधला मतदान हेच
तुमच्या देशातले तुमचे लोक आहेत. बाकी तुम्हाला शिरूरला काय चाललंय, तिकडे काय चाललंय, इकडे काय चाललंय, पाठवतेला असं झालं म्हणे, आडसकर काम करायला का, सुरेश दत्त काम करायला का, बदामराव पळणार, लक्ष्मण अण्णाच काय करायला, असल्या गोष्टी तुमच्या नाही. मोदींना फोन करून व्हिडिओ क्लिप द्यायला लावा. कशाला व्हिडिओ क्लिप पाहिजे तुम्हाला मोदींची? कशाला पाहिजे? मोदी म्हणणार नाही का? मोदी म्हणणारच का? नाही नाही, प्रीतम मुंडेला मतदान करू नका, भाजपला मतदान करू नका म्हणणारच का? अरे नरेंद्र मोदीची व्हिडिओ क्लिप असती का? नरेंद्र मोदी काय रे, तुम्ही तर ठेवा. कुणीतरी शहाण्या माणसाने मला सल्ला दिला, नरेंद्र मोदीची क्लिप आणली तर बस, आता तर छत्रपती आले म्हणजे अजून काही राहिले, डोनाल्ड ट्रम्पची आणू. आणि कशामुळे नरेंद्र मोदीची क्लिप पाहिजे? ते आमचे नेते आहेत, आपल्या नेत्याची इज्जत ठेवायची आम्हाला कळते, तुम्हाला कळते का बघा? नरेंद्र मोदीची क्लिप असते का? त्यांचाच खासदार आहे, ते कसे म्हणतील यांना निवडून द्या? निवडूनच द्यायचं ना, वेगळी क्लिपची काय गरज आहे? त्यांना एक एक खासदार पाहिजे ना पंतप्रधान होण्यासाठी. नरेंद्र मोदीची क्लिप असते का? प्रीतम मुंडेला निवडून द्या. माझ्या नेत्याला मी लहान करत नाही, तुम्ही तुमच्या नेत्याला लहान करू नका. तुम्ही तुमच्या बूथच्या बाहेर काय चाललंय हे काहीच चौकशा करायच्या नाही. याला त्याला मला काही आलो, कोणतरी माझ्या घराच्या बाजूला पैसे वाटते ताई, आणि मग तू काय करायला मला फोन करायला? काय पळून जातो बॅग घेऊन वा, चांगलं काम असं करा. हे विषय तिथं मिटवा ना. मी काय भूत आहे का फोन मधून यायला? बाई रात्री फोन करते त्याला आली, अरे या गल्लीत हा घुसलाय म्हणे, काय असतं त्यांचे नाव वावड्या वावड्या, त्या घुसलाय. मग मी काय करू बाबा? तू तिथं उभं राहता, हाताची घडी घेऊन ताई बघू करतो काय करतो. ताईचा फोन आलाय, ताईचा फोन लागलाय, ताईच यायला तिथं जाते बघते कुठं. काय चांगलं रिलॅक्स निवडणूक, एकदम रिलॅक्स. काय पाहिजे सांगा, काय पाहिजे सांगा म्हणजे नाही तर म्हणतात माझं घर बांधायचं राहिलं होतं, माझ्या घरी 4 मते, असलं काही करू नका. हा चांगलं आपलं बूथ सोडायचं नाही, वचन आहे का? माझ्या बंगल्यावर दिसला तर कॅमेरे चालू आहेत. मी तुम्हाला आजचा आव्हान करते, ते शेतकऱ्याचं लेकरू असेल, हे माझं लेकरू आहे. याच्या निवडणुकीत गडबड झाली, व्यवस्था नीट नाही लागली, तुमच्याकडून बूथ कुणी सोडून निघून गेलं, मतदान झोपायला गेलो, तो काही शहाणे आहेत. दुपारी जेवून जरा 1 तास झोपलो होतो, तोपर्यंत मतदानच झालं शिरसाळ. असलं करायचं नाही. मी प्रत्येक बूथवर लक्ष आहे माझं. आता मला रिपोर्टिंग आहे, तुम्ही सोडतही नाहीत रे, पण असतात काही गावं विचित्र असतात, त्याच तिथे बूथ सोडायचं नाही. बरोबर आहे? प्रत्येकाने आपल्या नेत्यावर विश्वास ठेवायचा. हेच काम करेना, तेच काम करेना, तो मॅनेजर झालाय, अफवा पसरवायच्या. तुम्हाला खात्री असलं तर सांगायचं, खात्री नसेल तर फक्त मला सांगायचं. बाकी जुगल शेठला सांगायचं नाही, अशोक शेठला सांगायचं नाही, प्रकाश शेठला सांगायचं नाही, कुणाला सांगायचं नाही. कळलं? आज मला आठवण झाली अशोक शेठ सामंतांची. त्यांची तब्येत खूप बरी नाही, ते ऍडमिट आहेत. आज ते असते तर एक आशीर्वाद मिळाला असता. बाबांच्या अत्यंत जवळचे मित्र आहेत ते, आज इथे नाही आहेत, ते हॉस्पिटलमध्ये. ईश्वर त्यांना चांगली तब्येत त्यांची राहावं ही प्रार्थना करते मी आता या निमित्ताने. आणि तुम्हा सर्वांना जे मी सांगितलंय ते तुम्ही केलं. आणि परळी सगळ्यात पुढे राहते निवडणुकीमध्ये, परळी सगळ्यात एक घोषणा द्यायची आपल्याला. माझ्या मुस्लिम बांधवांना माझं आव्हान आहे, ये चुनाव मुंडे का है ये ध्यान रखो मेरे भाइयों. मुंडे साहब ने आपसे बहुत प्यार किया है. ये चुनाव अपनी गली में कौन देगा वो उसका देखो, दिल्ली की चिंता मत करो भाइयों, वो मैं देख लूंगी. मैं आपके साथ रहूंगी, आपके साथ सरकार रहेगी, मोदी की सरकार, पंकजा मुंडे की सरकार. त्यामुळे तुम्ही सर्वजण हात वर करा, हाताच्या मुठीवर घोषणा बंद करा. मी जेवढी घोषणा देते तेवढी अशी द्या, बेंबीच्या तेजापासून द्या, ही सगळ्या जगाला ऐकून गेली पाहिजे. फिर एक बार